तर मित्रांनो आता ही घेतले, आता कट केले, बारीक केले. आता चाट मसाला टाकायचा. फायनली मित्रांनो सुहास सोबत प्रँक करायला गेलो. जी तिखटची झालतं लय तिखट, मला तिखट लागलं पण सुहासला काय लागलं नाही. सुहासने एकच पीस घेतला, बास म्हणला. लय तिखट झालतं. हे गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर मित्रांनो आज खूपच उशीर झाला उठायला, कारण की रात्री आज रविवार असल्यामुळे रात्री 5ला झोपले, 5ला झोपले, त्यामुळे उठायला खूप उशीर झाला. आता सगळेजण उठलो आहे आम्ही. आता सुहास वगैरे बाहेर हॉलमध्ये आहेत, विवेक बी बाहेर, विवेक जाऊन आला बाहेर जरा. मग आता बघू, आता जेवण तर काय बनवलं नाही आज, कारण की कोणच काय आज म्हणावं कोणीच घेतलं नाही आज जेवण बनवायचं, कारण की सगळी अशी निवांत झोपलेली. आज आता बघू, आता माऊली बी बाहेर गेला आहे, माऊली एकटाच गेला आहे फिरायला. माऊलीने सांगितलं नाही कुठे गेला आहे. माऊली मला आज स्टोऱ्या बघा म्हणला, स्टोरी बघितल्या तुम्हाला समजेल मी कुठे गेलो आहे, काय गेलो आहे. बघू आता माऊली कुठे गेलो आहे. बघू आता काय तर जेवायला बनवा म्हणतोय, आता पास्ता बनवा म्हणतोय आज. बघू आता पास्ता कोण कोण खाणार आहे विचारू सगळ्याशी. पास्ता खाणार आहे. ओके, सुहास तर पास्ता खाणार आहे. विवेकला विचारू, विवेक विवेक पास्ता खाणार आहे? नाही, काय खाणार आहे? खाऊन आलाय. विवेक बाहेर नव्हते, काय तर खाऊन आला, बाहेर गेलता ना तो. दूध तेवढं तापवून ठेवलंय, मित्रांनो बघू शकता. भांडी एवढी धुवायची, ती रात्रीची भांडी आहे, ती अजून धुली नाही. ती किचन साफ करायचं आहे, खूप काम आहे. ते मागवणार आहे ऑनलाईन. तू काय मागवणार आहे दुसरं? बघू आता, विवेक म्हणतोय दुसरं काय तर मागवा म्हणतोय. मी आणि सुहास पास्ताच खाणार आहे. हां, करी ऑर्डर. आता विवेक ऑर्डर करायला लागलाय. पास्ता, चीज पास्ता वगैरे. तोही खाल्ला तेव्हाला. 3. हां 3 तर फायनली पास्ता आता मागवला आहे. विवेक दुसरं काहीतरी मागवतोय. पास्ता आल्यावर आता पास्ता करायचा, काहीतरी करून आता खायला लागेल, कारण की आमचं पीठ बी संपलं आहे. आता पीठच आता बघायला लागेल, आता काय तर करायला लागेल. घरून गहू आता मागवायला लागतं, कारण की पीठ संपले ना. आता जेवणाची लॅब होणार आहे आता 2-3 दिवस. बघू आता काय होतं. तर किचन बी साफ करायचं आहे. किचन भांडी वगैरे भरपूर आहेत, ती रात्रीची भांडी धुवायची सगळी व्यवस्थित क्लीन करायचं आहे. दूध चहा करावून ते चहा पत्ती संपली. मध 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 हो. आता हेच काय सुहाचं काय चालू. हे आमच्या रूमवरचा अरिजित सिंग आहे. काय मागवलं रे तू? काय ऑर्डर केली? चला तर आता ऑर्डर रेस कर. होय रे, मावल्या बाहेर गेले. बघितलं कुठे गेलाय? कोकणात गेले. फायनली मावल्या कुठे गेलाय कळलं नाही. चांगला लागत नाही मी मागवल्याला. फायनली मावल्या कोकणात गेलाय. आता समजलं, सुहास म्हणला कोकणात गेलाय म्हणला. बघू आता मावल्याला, आता आल्यावर बघू मावल्याकडे. आता ऑर्डर आली. पास्ता 4 पास्ता येतं. बटाटी 1 रुपयाची बटाटी एवढी 4 बटाटे. ठीक आहे. काय मागवले? थंड आहे. धो भांडे धो तेवढे. तुम्ही कोणतं मागवले? हे कोणतं आहे रे? ओके,
ऐसा पास्ता ओपन करणे का, जरा पाण्याला उकळी आली हे टाकायचं. जर गॅस संपला तर गॅस संप तसं बोलू नको लागा. कसलं स्वार्थी हा, म्हणजे स्वार्थ पाहिजे का? म्हणजे मित्रांनो काय म्हणतंय, पहिल्यांदा सुरुवातीला ह्याचं बनवायचं, कारण की नंतर गॅस संपला तरी आम्ही उपाशी राहिलो पाहिजे तर ह्याचं भागलं पाहिजे तर. बघू जरा संपलं बी, संपलेला डब्याचे स्नॅप टाका आपलं कोरे प्रत्येकाचं एक 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 स्नॅप लवर स्नॅप काढला म्हणून. तिथं लक्ष दे रे. विवेक भांडी देताना, भांडी धुताना. विवेक तेवढी प्लीज जा, सगळी तू भांडी लागा का. खाना खाने के बाद ह्या आपल्या फ्रीजला मुहूर्त लागतोय ना काय माहित लागा. मला बहुतेक वाटतंय उन्हाळा संपल्यावर फ्रीज चालू करतो काय आम्ही, असं वाटायला लागले आता. हो आता काय होतं. रात्री भेंडी मागवलेली, 1 किलो भेंडी मागवलेली, त्यात अजून आहे. आज अजून भेंडी बनवायची, भेंडी आणि बटाट्याची भाजी. तात्याचा कॉल चालू, तात्या बिझी माणूस आहे. फायनली आमची रूम बघू शकता, सगळे आता झोपेत उठले. ते अजून रूम साफ केले नाही, रूम साफ करायला लागेल. लॅपटॉप तिथं पडलाय तसाच, एडिटिंग करत बसलो, थोडं काम करत बसलेलो तसाच प्लस साईडला. तुम्ही आमचे कपडे बघू शकता, कपडे किती दाखवू का तुम्हाला. एक तयार कपडे पूर्ण कपड्यांनी भरले, सगळे कपडे ते पूर्ण खाली सुद्धा कपडे. एवढी कपडे असते ते कपड्यांची काय ते कमतरता नाही कपड्यांची. तर एवढे कपडे आहेत ना, हे खाली सुद्धा गच्च भरले, पाक सगळे कपडे आहेत खाली सुद्धा. एवढी कपडे असते ती का. आणि अजून किती बी आहे ते. राहायला रूमवर किती 5 जण, फक्त 5 जणांची एवढी कपडे येते. पोरं कपडे घालते ते काय करते ते काय माहिती. फक्त माझी ते एवढीच कपडे येते तिथं, ह्याच्यातली माझी फक्त एवढीच कपडे येते. हे बाकी सगळे सुहाची, सूरजची, पृथ्वी रूमवर नाही. पृथ्वीची सगळ्यात जास्त पृथ्वीची कपडे येते, खाली सगळे आहेत ती पृथ्वीची कपडे येते. पृथ्वी आता सध्या रूमवर नाही, त्याचं आगमन होईल 5 तारखेनंतर पृथ्वी येणार आहे. कारण की हॉस्पिटलला जाऊन येणार आहे तो 5 तारखेनंतर येणार आहे म्हणला. तर आता पृथ्वी तुम्हाला एक नवीन चेहरा रूमवर आमच्या दिसणार आहे पृथ्वीचा. कारण की पृथ्वी बरेच दिवस झालं रूमवर, 3 महिने झालं पृथ्वी रूमवर नाही. त्या कारण त्याचा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळं तो घरीच असतो आता. आता पृथ्वी तुम्हाला 5 तारखेला आल्यावर, पृथ्वी आल्यावर जरा मज्जा, जरा रूममध्ये जरा गजगजपणा येतो. कारण की एक जण कमी झालं रूमवरचं मित्रांनो, की रूम पाक अशी शांत अशी वाटते ना, करमत नाही रूमवरती. त्यामुळे सगळी पोरं असली आले भारी वाटतं रूमवरती. विवेक पास्त्यात तेल टाकले, पास्ता चालू आहे आता त्याचा. बघू आता पास्ता करूया, खाऊया मस्तपैकी. आपला पास्ता तयार आहे, चालू आहे आता. होऊ शकतं चीज पास्ता आहे, 1 नंबर बेस्ट. कारण की आता जेवण बनवायला आता खूप वेळ लागेल, त्यापेक्षा ही सोपी आहे. त्यातर ऑनलाईन मागवायचं, 30 रुपयेच पाकिट आहे, जेवण होत आहे. दुसरं काय लागत नाही आपल्याला, काय कांदा नाही, टोमॅटो नाही, काय करायचं, काय असं मसाले असं टाकायचं, सगळं क्लिअर. आता हे खायचं किंवा थोडा वेळ बसायचं. परत नंतर आता 4 वाजले त्यात झालं. आता मोबाईल तात्याला खायला घ्यायचं, तात्याला खायला घालायचं, तात्या जिंदाबाद, तात्या जिंदाबाद. 1 नंबर झाला पास्ता, मस्त 1 नंबर. आता ह्याच्यावर डायरेक्ट रात्रीच जेवण. नाही ऐक की, आता काय करू, हे खाल्लं ना खाली जाऊया, ही घेऊन येऊया, आपलं काय म्हणताना अननस घेऊन येऊया. अननस पण त्यात
मस्त तिखट वगैरे टाकून ना तर भारी लागतं ते करू आता. हे झालं ना तिकडे जाऊया मग खाली जाऊन अननस घेऊन येऊया अननस खाऊया जरा देवदू झालं खाल्लं नाही. फायनली जेवण झाले आता नाश्ता आपण आता पास्ता खाऊन झाला आहे. ही घेऊन येऊया आता अननस घेऊन येऊया अननस खावाटा लागले लय दिवस झालं काय अननस खाल्लं जाय पृथ्वी होती त्यावेळेस पृथ्वीनं आणलेलं त्यावेळेस खाल्लेलं आता अननस आणावं एक मावलेला फोटो काढून पण आता अननस घेऊन रूमवरती जाऊया. आता सूरजला फोन केला तर सूरजला येणार आहे विचारलं पण सूरज काय येणार नाही त्यामुळे आता मी आणि विवेक सुहास आम्ही तिघंच आहे. तिघांनी आता भाऊ खायची घ्यायचं आपल्याला. का अननस कितला आहे? 60 रुपये 60. मीठा रहेगा मीठा पक्का है. ये वाला दे काटने का फायनली अननस घेतलं आता रूमवर चाललोय. काका म्हणले कापून देतो म्हणले कारण की रूमवर तर कापायला काहीच नाही मग तिथून त्यांच्यापासून कापून घेतलं. आता चाट मसाला घेऊन रूमवरती जाऊया आता बघू. आता एवढं पाणी घेतलंय त्या पाण्यात आता का नाही लाल मिरच थोडं जा कमी करू ह्यात लाल मिरच टाकू असं सुहासला खायला द्यायचं. लाल मिरची नंतर चाट मसाला हे मसाला टाकायचा. ओके आता हे मिक्स करायचं. ओके मिक्स केले. अननस कापू काकून डायरेक्ट कापूनच आणलं त्यांना म्हणलं कापूनच द्या म्हणलं. आता चाकू गेला आता या भांड्यात चाकू ठोर काय झाला चाकू 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 अरे चाकू गेला चाकू मिसिंग. हा चाकू गावला मित्रांनो. तर आता पाण्यानं धुया. आधी रूम लय स्वच्छ आहे आमची त्यामुळे सगळ्या गोष्टी हायशी घेऊन चालत नाही त्या बारीक कापूया. ही चाकू बी लय डेंजर आहे खतरनाकच आहे काय. तर मित्रांनो आता ही घेतले आता कट केले बारीक केले. आता चाट मसाला टाकायचा. जरा पाणी जास्त झाले पण असू दे. ओके चलता है. ट्राय करूया पहिला. मजा आ गया बाहेर लागते. सुहास सोबत प्रँक करायला गेलो जी तिकडची झालतं लय तिखट मला तिखट लागलं पण सुहासला काय लागलं नाही. सुहासने एकच पीस घातला बास म्हणला लय तिखट झालं. दूध आहे दूध आणि साखर पितो आता. पाणी बी संपलंय लय अवघड आहे. रूमचं पाणी बी संपलंय सगळं संपलंय. तिखट ते जास्त झाले. सुहास फायनली आजचं जेवण रात्री चालू आहे. एक जेवण बनवतोय. आज काय काय विवेकनं बनवले तुम्हाला दाखवतो. हो आज बटाट्याची भाजी चालू आहे आणि ह्यात भेंडी बनवली. आज तो मजा आहे. कुठ टाकते आजचं जेवण बटाट्याची भाजी भेंडी स्वाचं जेवण चालू आहे. चपात्या आणायला काय कष्ट केले आज मला कळलं. आज चपात्याच कष्ट होय. 2 किलोमीटर चालवायची खाली वर हेल्पट मार. जेवण बी आता चपात्या भेटत नव्हतं कारण की भाजी वगैरे बनवली. खरं बघतोय नंतर तर पीठ संपलंय त्यामुळं चपात्या काय रूमवर बनवता आल्या नाही. त्या बाहेर गेलो चपात्या आणायला पण चपात्या बाहेर भेटल्या नाही त्या कारण की गॅस सगळीकडे संपल्यामुळं काय चपात्या भेटल्याच नाही त्या. तरी उशीरपर्यंत फिरलो सगळीकडे. एका ठिकाणी भेटल्या तिथून चपात्या आणल्या कशा तरी. परत मग जेवण आता केलं. आता जेवण वगैरे झालं. आता एडिटिंग करत बसायचं.
तर चला तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया का पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.